मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आज आपल्याकडे लाकडाचे कोस्टर्स आहेत. त्यापासून आपण चहाला किंवा पाण्याचे ग्लास ठेवण्यासाठी जे कोस्टर वापरतात तसे तयार करणार आहोत. आपल्याकडे बेसिक लाकडाचे चौकोनी तुकडे आहेत. हे तुकडे दुकानामध्ये विकत मिळतात. याच्यामध्ये चौकोन, गोल असे वेगवेगळे आकार आपल्याला मिळू शकतात. कोस्टरचा वापर विविध कारणांसाठी केला जातो. जेवणाच्या टेबलावर आपण कोस्टर ठेवू शकतो. आपल्याला जर चहा प्यायचा असेल आणि गरम कप टेबलावर ठेवायचा नसेल तर आपण तो कोस्टरवरती ठेवू शकतो. त्यामुळे टेबल खराब होत नाही. टेबलाच्या पृष्ठभागाचं संरक्षण केलं जातं. याशिवाय आपण समजा एखादी गार वस्तू गार पाण्याची बाटली किंवा गार कोल्ड्रिंकची बाटली ठेवणार असो तर ती जेव्हा आपण ठेवतो तेव्हा त्यातल्या गार वस्तूचं त्यातल्या गारपणाचं पाणी तयार होतं आणि ते सगळं खाली टेबलावरती येतं. अशा वेळी जर का आपण कोस्टर ठेवला आणि त्याच्यावरती पेयाची बाटली ठेवली, कोल्ड्रिंकची बाटली ठेवली किंवा पाण्याचा ग्लास ठेवला तर त्यातनं जे पाणी ओघळतं ते त्या कोस्टरवरतीच राहतं, टेबलावर पसरत नाही. अशा रीतीने आपण ते कोस्टर वापरू शकतो. तर असे कोस्टर आज आपण तयार करणार आहोत. म्हणजे जे कोस्टर आपल्याकडे आहेत त्यांना आपण सुशोभित करणार आहोत. या कोस्टरला प्रथम आपण एक रंग देऊन घेणार आहोत. म्हणजे त्याच्या पृष्ठभागाला वेगवेगळे रंग देऊन घेणार आहोत. हे रंग देण्यासाठी आपण ॲक्रेलिक रंग वापरावेत. आपल्याकडे बाटलीतले ॲक्रेलिक रंग आहेत, तसंच ट्यूबमधलेही ॲक्रेलिक रंग आहेत. सर्वात प्रथम आपण मँगो येलो किंवा डीप येलो या नावाचा रंग देऊन घेत आहोत. पहिल्या कोस्टरला आपण हा रंग देतो आहे. हा रंग देताना आपण चपटा ब्रश वापरतो आहे. चपटा म्हणजे फ्लॅट ब्रश वापरतो आहे. कारण मोठ्या एरियामध्ये मोठ्या पृष्ठभागावर रंगवताना चपटा ब्रश जास्त उपयोगी पडतो. आता हा पहिला रंग आपला पहिला रंगाचा थर देऊन झाला आहे. हा वाळल्यावरती वाटल्यास आपण पुन्हा एक दुसरा थर देऊ शकतो. म्हणजे पूर्णपणे रंग प्लेन बसतो. पण त्याची आवश्यकता असेल तरच आपल्याला दुसरा थर द्यावा लागतो. पहिला थर जर जास्त पातळ रंग वापरला तर नक्कीच दुसरा थर आपल्याला पुन्हा एकदा द्यावा लागतो. पण आपण त्याच्यामध्ये कुठलंही पाणी किंवा लिक्विड न घालता डायरेक्ट बाटलीमधून किंवा ट्यूबमधून ते रंग वापरावेत. म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा त्याचे वेगवेगळे थर द्यावे लागत नाहीत. आता आपण दुसऱ्या कोस्टरला आपण रंगवणार आहोत. त्यासाठी आपण लाईट ब्लू कलर घेतला आहे आणि त्या रंगाचा एक थर कोस्टरवर लावून घेतला आहे. रंगवताना शक्यतो एका दिशेने रंगवावे, म्हणजे त्याचे वेगवेगळ्या दिशेने फटकारे दिसत नाहीत आणि तो प्लेन रंग दिसतो. आता ह्या दोन कोस्टरवर आपण पेन्सिलने डिझाईन काढून घेतलं आहे. एका कोस्टरवरती पक्षाचं चित्र आपण काढून घेतलं आहे. त्या पक्षाच्या चित्राला आपण आधी काळ्या रंगाने आउटलाईन करून घेऊया. आता ही आउटलाईन किंवा बॉर्डर करताना आपल्याला बारीक ब्रश वापरायला हवा, तर आपल्याला बारीक लाईन मिळेल. आता बघा, अगदी बारीक ब्रशने म्हणजे अगदी 0 नंबरचा ब्रश किंवा 1 नंबरचा ब्रश आपण यासाठी वापरावा. आणि रंग थोडासा पातळ करून घेतला की आपल्याला व्यवस्थित रेषा काढता येते. फार घट्ट रंग घेतला तर ती रेषा नीट येणार नाही. आपण त्याला नीट आउटलाईन करून घेऊया. हा जो पक्षी आहे तो मधुबनी शैलीमधला पक्षी आपण इथे काढतो आहोत. पक्षाचे डोळे, चोच, पंख काढून घेतले. आता आपण त्याचे पाय काढतोय.
आपली आउटलाईन करून पूर्ण झाली आहे. आता दुसऱ्या कोस्टरवर ज्याला आपण पिवळा रंग दिला होता त्याच्यावर आपण हत्तीचं चित्र काढून घेतलं आहे. त्याचीही आउटलाईन आपण बारीक ब्रशने काळ्या रंगाने करून घेऊया. ही आउटलाईन करण्यासाठी आधी पहिला जो रंगाचा पिवळा किंवा निळा रंगाचा थर आपण दिला आहे तो पूर्णपणे वाळल्यावर नंतर आपण त्यावर चित्र काढावं आणि त्याला आउटलाईन करून घ्यावी. आता हे आउटलाईनसुद्धा पूर्णपणे वाळून झाल्यावरती आपण त्याच्या आतमध्ये आपल्याला हवे ते रंग भरू शकतो. हे सर्व रंग ॲक्रेलिक रंग असावेत, म्हणजे त्याला जरी का पाणी लागलं तरी ते नंतर निघत नाहीत. हे रंग एकदा दिले की पक्के बसतात. आता आपण लाल रंगाची एक छटा या पक्षाच्या मानेला देऊन घेतोय. तसंच आपल्याला हवे ते रंग आपण पक्षाला देऊ शकतो. रंग देताना जर का आपला एक थर नीट बसला नाही तर तो वाळल्यावर त्याच रंगाचा दुसरा थर आपण देऊ शकतो.
काही ठिकाणी आपण रंग दिला आहे तर काही ठिकाणी आपण काळ्या रंगाच्या रेषांनी नक्षी तयार केली आहे. चोचीला आपण फिका रंग देतो, फिका पिवळा रंग देतो. आपलं पक्ष्याचं चित्र रंगवून पूर्ण झालंय. यानंतर आपण दुसरा कोस्टर घेतलाय ज्याला आपण हत्तीचं चित्र काढलंय ते आता आपण रंगवून घेऊया. आपल्याला आवडतील ते रंग आपण इथे देऊ शकतो. आपण आता जे रंग देतोय त्याच्यात कानाला आपण फिका गुलाबी रंग दिला आहे आणि त्याच्या शरीराला, हत्तीच्या शरीराला आपण बर्न सिएना या नावाचा रंग देतोय. म्हणजे हा लालसर विटकरी रंग असतो विटेसारखा, तो आपण देतोय. पण हाच दिला पाहिजे असं काही नाही आहे. आपल्याला आवडतील ते वेगवेगळे रंग आपण इथे वापरू शकतो. खऱ्यासारखे रंग दिले पाहिजेत असं काही नाही आहे. म्हणजे हत्तीचा खरा रंग ग्रे असतो, तर ग्रे न देता आपण लाल, निळा, हिरवा, गुलाबी जो आवडेल तो रंग आपण इथे देऊ शकतो.
त्याच्या बारीक बारीक भागांमध्ये रंगवण्यासाठी बारीक ब्रश वापरावा. हत्तीच्या दाताला आपण पांढरा रंग देतोय. हत्तीच्या पाठीवर जी झूल आहे त्यावर आपण काही डिझाईन काढून घेतलंय. त्यानंतर आपण काही ठिकाणी लाल रंगही देत आहोत. आपल्याला हवं तेवढ्या प्रकारे चित्र रंगवून पूर्ण करावं. बॅकग्राऊंडला आपण आधीच रंग देऊन घेतला आहे, त्यामुळे तिथे पुन्हा काही करायची आवश्यकता नाही आहे. लाल रंगाचे ठिपके आपण इथे देतोय. यानंतर आपण तिसरा कोस्टर करणार आहे. आपल्याला 4 कोस्टरचा एक सेट तयार करायचा आहे. आता आपल्याला हवे ती चित्र आपण या कोस्टरवर काढू शकतो. पहिल्या 2 कोस्टरवरती आपण मधुबनी शैलीतील 2 चित्र काढली, पक्षी आणि हत्ती. आता ह्या 2 कोस्टरवर आपण वारली शैलीतील चित्र काढूया. यासाठी आपण पेन्सिलीने यावर चित्र काढून घेऊ शकतो आणि त्यामध्ये आपण पांढरा रंग भरत आहोत. सर्वात प्रथम आपण एक वारली माणसाची फिगर तयार केली आहे. तो माणूस तारपा वाद्य वाजवत आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. त्याच्या हातामध्ये आपण तारपा वाद्य दाखवणार आहोत. तर ती पेन्सिलीची रेषा आत्ता तरी आपल्याला नीट दिसत नाही आहे, पण एका अँगलनी ती चमकते, त्यामुळे आपल्याला ती दिसू शकते. बारीक ब्रश वापरून आपण एकच रंग तिथे दिला तर हे चित्र सुंदर दिसतं. पण आपल्याला हवं तर आपण वेगवेगळे रंगसुद्धा ह्या फिगरला देऊ शकतो.
आरपा वाद्य वाजवणाऱ्या पुरुषाची आकृती आपण इथे काढली आहे आणि बाजूला आपण त्याला एक बॉर्डर देत आहोत. एका वेलीची नक्षी आपण इथे काढत आहोत. बॉर्डरला वेल आणि त्याला पानं. साधं सोपं डिझाईन आहे. ह्याला एकच रंग असल्यामुळे जास्त वेळही लागत नाही. आता दुसऱ्या हिरव्या रंगाच्या कोस्टरवर आपण ढोलकं वाजवणाऱ्या वारली पुरुषाची आकृती काढत आहोत. ती सुद्धा आपण पांढऱ्या रंगाने काढत आहोत. आपल्याला पांढरा रंग द्यायचा असल्यामुळे या कोस्टरचा जो पृष्ठभागाचा रंग आहे किंवा बेस कलर आहे तो आपण डार्क निवडला आहे. पहिला होता तो डार्क ब्राऊन होता, आता हा डार्क ग्रीन आहे. त्यामुळे त्या दोन्हीवरती पांढरा रंग व्यवस्थित उठून दिसतोय. याला सुद्धा आपण बॉर्डर करून घेऊया. आता चारही कोस्टर आपले रंगवून झाले आहेत. ह्यानंतर हे कोस्टर आपण ओली वस्तू ठेवण्यासाठी वापरणार आहोत किंवा गरम वस्तू ठेवण्यासाठी वापरणार आहोत. म्हणून आपण त्याला हे रंग पूर्णपणे वाळल्यावर काही तासांनी वॉर्निशचा एक थर देऊन घ्यावा. वॉर्निशचा स्प्रे मिळतो किंवा डब्यामध्येही वॉर्निश उपलब्ध असतं. हे वॉर्निश हार्डवेअरच्या दुकानात आपल्याला मिळू शकतं. आपण हार्डवेअरच्या दुकानात जाऊन वॉर्निशचा डबा आणि त्यासाठी वेगळा ब्रशही विकत घेऊ शकतो किंवा आपल्याकडे असलेला कुठलाही ब्रश आपण इथे वापरू शकतो. मात्र वॉर्निशसाठी आपण जरी कुठलाही ब्रश वापरला तरी शक्यतो चपटा ब्रश वापरावा, म्हणजे मोठ्या पृष्ठभागावर पटकन ते वॉर्निश आपल्याला देता येतं. तर आता आपण तो रंग वॉर्निश देऊन घेतो. तुम्हाला दिसतं आहे की जिथे आपण वॉर्निश लावलं आहे तो भाग चमकतो आहे, त्याला एक प्रकारची चमक येते, कारण हे वॉर्निश ग्लॉसी असतं.
आणि एकदा का ह्याचा थर त्याच्यावर बसला की त्याच्यावर आपण नंतर ओली वस्तू ठेवली, गरम वस्तू ठेवली तरी ते रंग खराब होत नाहीत. त्याला काही डाग पडले तरी ते व्यवस्थितपणे ओल्या फडक्याने पुसून टाकता येतात. आता आपण फक्त वरच्या भागालाच वॉर्निश लावून घेतो आहे. वरच्या भागाचं वॉर्निश वाळलं, पूर्णपणे वाळलं की, कारण याला 2-3 तास किंवा जास्त तासही लागू शकतात त्याचा चिकटपणा पूर्णपणे वाळायला. जेवढा वेळ लागेल तेवढा द्यावा. त्यानंतर आपण मागच्या बाजूने सुद्धा, जिथे आपण चित्र काढलं नाही आहे त्या बाजूने सुद्धा वॉर्निशचा थर देऊ शकतो. म्हणजे दोन्ही बाजूंनी हे कोस्टर व्यवस्थित टिकाऊ आणि मजबूत होतं. तसंच कोस्टरच्या साईडला जिथे बारीक त्याची जाडी आहे कोस्टरची, तिथेसुद्धा हे वॉर्निश नंतर लावून घ्यावं. असं 4ही कोस्टरना आपण हे वॉर्निश लावून घ्यावं. आता वॉर्निश लावून झालं की महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या ब्रशने आपण वॉर्निश लावलं आहे तो ब्रश मात्र व्यवस्थित धुतला पाहिजे, नाहीतर तो कडक होईल वाळल्यावर आणि फुकट जाईल. नंतर तो पुढच्या वेळेला वापरता येणार नाही. त्यासाठी एक हार्डवेअरच्या दुकानामध्येच एक थिनर मिळतं. थिनर ते घ्यायचं, बाटलीतनं एका डबीत काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा ब्रश व्यवस्थितपणे धुवून घ्यायचा. त्यातलं वॉर्निश पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. अब तुमच्या लक्षात आलं की पूर्णपणे निघून गेलं आहे वॉर्निश, की त्यानंतर तुम्ही हा ब्रश पुसून ठेवू शकता किंवा सेफ साईड म्हणून परत एकदा साबणाच्या पाण्याने चोळून धुवून घेऊ शकता. म्हणजे हा ब्रश पुन्हा प्रत्येक वेळी वापरता येईल. पुढच्या वस्तूंनासुद्धा आपल्याला ह्याने वॉर्निश लावता येईल. ही डबी ज्यामध्ये आपण ब्रश धुतला आहे, पुन्हा एकदा ते थिनर आपण वापरू शकतो. त्यामुळे ही डबी बंद करून ठेवावी. तेच थिनर आपण पुढच्या वेळी ब्रश धुण्यासाठी वापरू शकतो. अशा प्रकारे आपले सुंदर डिझाईनचे कोस्टर्स तयार झाले आहेत. हे कोस्टर आपण घरी काही वस्तू ठेवण्यासाठी वापरू शकतो. टेबल सुशोभित करण्यासाठी वापरू शकतो. अशा प्रकारचे छोटे मोठे वेगवेगळे कोस्टर्स आपण गरम वस्तू, गरम भांडी, गरम पातेलं किंवा थंड वस्तू ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचे कोस्टरसुद्धा तयार करू शकतो.